नातेसंबंध हे विश्वासावर आधारलेले असते, पण जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा घडतं काहीतरी भीषण. आज आपण पाहणार आहोत अशीच एक घटना जिथे एका सुनेने आपल्या सासूचा खून केला. सविता संजय शिंगारे या 45 वर्षीय मृत महिला आपला मुलगा आकाश व सून प्रतीक्षा हिच्यासोबत राहत होत्या. हे कुटुंब बीड जिल्ह्यातील गेवराई येथे प्रियदर्शनी कॉलनीस भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. 6 महिन्यांपूर्वीच आकाश व प्रतीक्षा यांचा प्रेमविवाह झाला होता. अशातच आकाशची बदली लातूरला झाल्याने त्याला कामानिमित्त घरातून बाहेर राहावे लागत असे. अशातच प्रतीक्षा एकटी घरात राहायला नको, कुणीतरी हवे म्हणून आकाशने आई सविता यांना प्रतीक्षासोबत ठेवले होते. आपला मुलगा घरात नसताना सून प्रतीक्षा ही कुणाशी तरी फोनवर बोलते याचा संशय सविता यांना येत होता. यावरून घरात छोटा मोठा वादही व्हायचा, परंतु बुधवारी यांचा वाद विकोपाला गेला. प्रतीक्षाने सविता यांचे डोकं भिंतीवर आपटले. त्यानंतर किचनमधील चाकूने त्यांच्या मानेवर तब्बल 22 वार केले. त्यामुळे रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. प्रतीक्षा घाबरली. तिने सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचे ठरवले. तिने सासूचा मृतदेह एका गोणीत भरला व सकाळी 4च्या सुमारास ती गोणी घेऊन बाहेर आली. आपल्याला कोणीही बघत नाही असे तिला वाटले असावे म्हणून गोणी बाहेर आणण्याची धडपड तिची सुरूच होती. परंतु घरमालकाने तिला बघितले. हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा गोणी जिथे आहे तिथेच ठेवून तिने पळ काढली. परंतु प्रतीक्षाने काहीतरी उलटसुलट केल्याचे घरमालकाच्या लक्षात आले. घरमालकाने पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. गोणी उघडून बघितली तर त्यात सविता यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास सुरू केला. घराजवळील CCTV तपासले. तपासात धक्कादायक बाब दिसून आली. प्रतीक्षा बुलेटवरून पसार झाल्याचे समजले. पुढे तिने रेल्वे स्टेशन गाठले व आपल्या माहेरी परभणीला पोहोचली. घडलेली घटना ती आपल्या भावाला सांगत असतानाच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. इकडे आकाश मात्र आईच्या जाण्याने खचून गेला होता. पटत नव्हतं तर लग्न का केलं असं तो सारखाच बोलत होता. आईला मारायची काही गरज होती का असं तो सगळ्यांना विचारत होता. नातेवाईक त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आईच्या डोक्यावरील जखमा, मानेवरील जखमा बघून तो स्वतःला सावरू शकत नव्हता. एक सून आणि एक सासू, 2 पिढ्यांमधील मतभेद, परंतु संवादाऐवजी जर रागाचा मार्ग निवडला तर त्या रागाचं रूप हे भयानच असतं, हे आपण या घटनेतून बघू शकतो. मंडळी, खरं बोलतो या चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ असून व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नवीन सत्यकथेच्या शोधात. धन्यवाद.